नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज रक्षाबंधनानिमित्त लाडक्या भाऊरायासाठी एक खास बेत बघूया. त्यासाठीचे काही पदार्थ मी तुम्हाला सुचवत आहे. पोळी किंवा पुरी बरोबर खाण्यासाठी आज आपण बघूयात मस्त झणझणीत तर्रीदार अशी मटकीची रस्सा भाजी, खमंग कुरकुरीत अशी पालक वडी, त्यानंतर खानदेशी मसाले भात, गोड कढी, काकडीची खमंग कोशिंबीर आणि लुसलुशीत असा पायनॅपल शिऱ्याची रेसिपी. आज हा माझा बेत मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही रक्षाबंधनासाठी काय बनवत आहे हे मला कमेंट करून कळवा. मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 कप मोड आलेली मटकी. प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1 टीस्पून जिरं घेणार आहे, कच्चं जिरं आहे, 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस, हा देखील कच्चाच घेतला आहे, आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा. आता आपल्याला ह्याचं बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे. एकदम फाईन वाटण वाटून तयार. फोडणीसाठी साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे. शक्यतो शेंगदाण्याचं तेल मटकीच्या फोडणीसाठी वापरा, त्याची चव खूप मस्त येते. यामध्ये वाटण घालूया. आता मध्यम गॅसवर हे वाटण आपल्याला नीट परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपण सर्व कच्चं साहित्य वाटण्यासाठी वापरलं आहे, त्यामुळे आपल्याला घाई न करता हे नीट परतायचं आहे. वाटण परतायला घेतलं की बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवा. आपल्याला भाजीमध्ये गरम पाणीच घालायचं आहे. वाटण खूप मस्त परतून झालं, हलक्या तांबूस रंगाचं झालं आहे आणि हलकं हलकं देखील झालं आहे. आता यामध्ये थोडी कढीपत्त्याची पानं घालूया, चिमूटभर हळद, अर्धा टेबलस्पून धणेपूड, अर्धा टीस्पून खडा मसाला घालणार आहे. या खड्या मसाल्याची चव खूप मस्त येते. आणि चवीनुसार लाल तिखट, थोडंसं आपण हे मिक्स करूया. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा, कारण मसाले कोरडे आहे, पटकन जळायला सुरुवात होते. हे जरा परतून झालं. आता यामध्ये 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घालूया. थोडं हे वाटणाचं पाणी घालणार आहे. एक 2 टेबलस्पून पाणी घातलं की हे ओलसर होतं आणि मसाले करपत नाही. हे छान परतून झालं आणि कडेने तेल देखील सुटलं आहे. टोमॅटो आपल्याला अगदी मऊ शिजवायचा नाही, अशाच फोडीच ठेवायच्या आहे, कारण मटकी सोबत रश्श्यामध्ये तो शिजवायचा आहे. आता यामध्ये मोड आलेली मटकी घालूया. आवश्यकतेनुसार गरम पाणी. तुम्हाला ही मटकी किती दाटसर किंवा किती रस्सेदार हवी त्यानुसार पाणी घाला. मटकी शिजायला देखील जरा वेळ लागेल, त्यामुळे थोडंसं जास्त पाणी घाला. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. किंचित उकड झाकण ठेवू आणि मटकी आता मऊ होईपर्यंत आपल्याला रश्श्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. तुम्हाला जर वेळ नसेल, अगदी झटपट बनवायची असेल, तर तुम्ही कुकरमध्ये देखील बनवू शकता. पण कुकरमध्ये शिजवलेल्या मटकीची आणि ह्या प्रकारे रश्श्यामध्ये शिजवलेल्या मटकीच्या चवीमध्ये फरक नक्कीच जाणवेल. तुम्ही बघू शकता ही मटकी मस्त शिजली आहे, छान मऊ झाली आहे. हे बघा, रस्सा देखील ठीक आहे.
आता आपण गॅस बंद करू आणि कोथिंबीर घालूया. गरमागरम चटकदार आणि झणझणीत अशी मटकीची रस्सा भाजी तयार आहे. पालक वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 वाट्या पालक. पालक स्वच्छ धुवून तो थोडा फॅन खाली सुकवून घेतला आणि त्यानंतर बारीक कापून घेतला आहे. आपल्याला वडीसाठी पालक नेहमी नीट बारीक कापलेला आणि थोडा सुकवलेला हवा. त्यामुळे लगेच धुतल्या कापू नका. तो नीट बारीक कापल्या पण जात नाही आणि ओलसर राहतो. त्यामुळे तो जरा फॅन खाली कापडावर सुकत ठेवा आणि नंतर कापून घ्या. आता वड्यांसाठी एक वाटण बनवून घेऊ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 ते 7 लसूण पाकळ्या. तुम्ही जर लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल. चवीनुसार हिरवी मिरची, 1 टीस्पून धणे घालूया, 1 टीस्पून बडीशोप, 1 टीस्पून जिरे. आता पाणी न घालता हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊ. पाणी न घालता मी याची या प्रकारे पेस्ट करून घेतली. अगदीच फाईन नाही, थोडं ओबडधोबडच ठेवलं आहे म्हणजे दाताखाली हे खूप छान लागतं. आता मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपण हे पालक घेऊया. यामध्ये कोथिंबीर घालू. आपण आत्ताच केलेलं वाटण देखील घालूया. खूप चविष्ट ह्या पालकाच्या वड्या होतात. हिवाळ्याच्या दिवसात तर अगदी खमंग लागतात. पाव टीस्पून हिंग घालूया. धणे, जिरे, बडीशोप, हिंग ह्याचा फ्लेवर खूपच मस्त येतो पालकासोबत. अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ घालूया. साधारण 1.5 ते 2 टेबलस्पून तीळ. तीळ भरपूर घाला, छान खुसखुशीत लागतात वड्यांमध्ये. आता आपण हे मिक्स करून घेऊ. हलक्या हातानेच मिक्स करा. तुम्ही बघू शकता हे मी जरा मिक्स करून घेतलं. आता यामध्ये 1 वाटी बेसन घालूया आणि ह्या पालकाच्या वड्या अगदीच कुरकुरीत व्हाव्या म्हणून त्यासाठी आपण घालणार आहे अर्धी वाटी पोह्यांची पावडर. जाड जे कांदा पोह्यांचे पोहे आहे ते मी मिक्सरला असे जाडसर फिरवून घेतले. या पोह्यांमुळे अगदीच कुरकुरीत टेक्स्चर या वड्यांना येतं. त्यामुळे आवर्जून पोहेच घाला. ह्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता, पण तांदळाच्या पिठापेक्षा ह्या पोह्यांच्या वड्या अधिक हलक्या आणि कुरकुरीत होतात. तुम्ही बघू शकता हे मी छान एकत्र करून घेतलं. याला अजिबात असं दाबून चोळू नका. ह्या पालकाचं टेक्स्चर असंच राहायला हवं, म्हणजेच वड्या छान खुसखुशीत होतात. आता अगदी हलक्या हाताने पाण्याचा हबका याला मारू. ज्या प्रकारे आपण पराठ्यांना मळतो त्या प्रकारे पीठ मळू नका. हे फक्त आपल्याला एकत्र करायचं आहे. हलकासा पाण्याचा हबका मारा आणि हे पीठ एकत्र करून घ्या. ह्या वड्यांमध्ये पालकाचं प्रमाण जास्त हवं, बाइंड होतील एवढाच पाण्याचा हबका यामध्ये मारायचा आहे. आपण यामध्ये पोहे घातले आहे त्यामुळे असंही याचं टेक्स्चर खूप मस्त येतं. एक्सेसचं जे मॉइश्चर आहे ते पोहे शोषून घेतात. हे बघा, या पद्धतीने एकत्र करून घ्या. कुठेही याला अगदी जोरात घासून मळू नका. हलक्या आणि पोकळ पालक वड्या हव्या असतील तर हलक्या हातानेच हे असं भिजवून घ्या. आता आपण ह्याचे 3 सारखे भाग करून घेऊ. 3, 2 तुमच्या आवडीप्रमाणे ह्याचे भाग बनवून घ्या. आणि ह्याचे आता आपल्याला उंडे बनवून घ्यायचे आहे. हलक्या हाताने हे एकवटून या प्रकारे लांबुटक्या आकारात आपल्याला याचे उंडे बनवायचे आहे. बघा, या पद्धतीने हे मिश्रण जेवढ्या नाजूक हाताने हाताळाल
वड्या खूप मस्त होतात. उंडे वाफवण्यासाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यावर ह्या प्रकारची जाळी ठेवणार आहे. जाळीला थोडं तेल लावून घेतलं म्हणजे वाफवताना उंडे यामध्ये चिपकणार नाही. आता हे जे तयार उंडे आहे हे आपण यामध्ये ठेवूया. तुमच्याकडे ह्या प्रकारे जर स्टीमर नसेल तर तुम्ही कढईमध्ये चाळणी ठेवून देखील उंडे वाफवून घेऊ शकता. यावर झाकण ठेवू आणि आता मोठ्या आचेवर 14 ते 15 मिनिटांसाठी हे उंडे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. हे बघा, साधारण 14 ते 15 मिनिटांनंतर हे उंडे छान वाफवून झाले, अगदी मस्त फुलले आहे. आता आपण गॅस बंद करू आणि हे उंडे पूर्णपणे रूम टेम्परेचरला येण्याची वाट बघूया. थंड करून घेऊया. पालकाचे उंडे पूर्णपणे गार झाले आहे, रूम टेम्परेचरला आले. आता आपण हे कापून घेऊ. उंडे गरम असताना कापू नका, कारण ते नीट कापले जात नाही. हे बघा, ह्याचं टेक्स्चर किती छान पोकळ ह्या वड्या झाल्या आहे. एकदम पातळ देखील कापू नका आणि एकदम जाड देखील नाही. मध्यम जाडीचे आपल्याला हे कापायचे आहे. गार झालेले हे उंडे एखाद्या प्लास्टिकच्या झिपलॉक बॅग मध्ये जर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवले तर अगदी 15 ते 20 दिवस देखील खराब होत नाही. आयत्या वेळी हवं तेव्हा तुम्ही हे शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता. सर्व वड्या कापून झाल्या. वड्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आज मी ह्या वड्या डीप फ्राय करणार आहे, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी तेलात तव्यावर ह्या शालो फ्राय देखील करू शकता. तेल नीट गरम झालं की मध्यम आचेवर आपल्याला वड्या तळायच्या आहेत, म्हणजे छान कुरकुरीत होतील. तुम्ही कमी तेलात ह्या तव्यावर शालो फ्राय करू शकता, किंवा तुम्हाला अगदीच नको असेल तर तुम्ही ह्या वाफवलेल्या वड्यांवर तेलाची फोडणी करून घालू शकतात. जिरं, मोहरी, हिंगाची फोडणी घालून देखील ह्या वाफवलेल्या वड्या मस्त लागतात. कुठल्याही पद्धतीत खाऊन बघा. तुम्ही बघू शकता ह्या अगदी मस्त खरपूस तळून झाल्या. छान हलका तांबूस रंग याला आला आणि अगदी कुरकुरीत झाल्या आहे. आता आपण ह्या वड्या काढून घेऊ. बघा, ह्याचं टेक्स्चर अगदीच पोकळ अशा ह्या वड्या झाल्या आहेत. उरलेल्या वड्या देखील याच पद्धतीने मी तळून घेते. अतिशय खमंग, खूप पोकळ आणि कुरकुरीत अशा पालक वड्या तयार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर, आवाज ऐकू शकता. अगदी पोकळ, हलक्या आणि खुसखुशीत ह्या वड्या झाल्या आहे. मसाले भात बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी बासमती तांदूळ. बासमती तांदूळाचा मसाले भात खूप मस्त होतो, पण याऐवजी तुम्ही कुठलाही मोकळा होणारा सुगंधी तांदूळ वापरू शकता. सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हा तांदूळ धुवून घेऊया. तांदूळ धुवून झाले. आता आपण हे बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर भातासाठी एक ताजा मसाला कुटून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 8 ते 10 काळी मिरी, 3 ते 4 लवंग, 1 मोठ्या आकाराची वेलची आणि साधारण 1.5 इंच दालचिनीचा तुकडा. एक चिमूटभर जायफळ,
हा मसाला आपल्याला भात करायच्या अगदी आयत्या वेळी कुटून घ्यायचा आहे. ह्याची चव खूप मस्त येते. दुसरा कुठलाही रेडीमेड मसाला वापरायची गरज नाही. कमी प्रमाणामध्ये आहे म्हणून खलबत्त्यात कुटणार आहे. जास्त असेल तर तुम्ही मिक्सरला देखील हा बारीक करून घेऊ शकता. हे बघा, तुम्ही बघू शकता हा मसाला कुटून झाला आहे. मस्त बारीक कुटून घेतला आहे. फोडणीसाठी साधारण 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया. जिरे, 2 तमालपत्र घालायची आहे. 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे काप. आता हे आपल्याला जरा परतून घ्यायचं आहे. बाजूच्या गॅसवर 2 वाट्या पाणी देखील गरम करायला ठेवलं आहे. तुमच्या तांदळाला किती पाणी लागतं त्याचा अंदाज घेऊन पाणी गरम करून ठेवा. आपल्याला भातामध्ये नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे. हे बघा, हे सुकं खोबरं जरा परतून झालं. आता यामध्ये काजू देखील घालूया. 10 ते 12 काजू, 1 मध्यम आकाराचा कांदा, यामध्ये साधारण 1.5 टेबलस्पून ठेचलेलं आलं लसूण घालूया. खूप झटपट हा मसाले भात तयार होतो आणि खूप चविष्ट असा लागतो. तुम्ही बघू शकता कांदा लसूण हलक्या तांबूस रंगावर परतून झालं. अगदी खूप लालसर देखील परतू नका, थोडं मऊ होईल एवढंच परता. आता 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे घालणार आहे. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार लाल तिखट घालूया. आता तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. मी 1 मध्यम आकाराचा बटाटा, थोडे मटर, थोडी फ्लावर आणि थोडे गाजराचे तुकडे घालणार आहे. भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. एक मिनिटासाठी आता ह्या भाज्या आपण परतून घेऊ. झटपट आणि अगदी जबरदस्त चवीचा हा मसाले भात होतो. खानदेशात आणि वराडामध्ये या पद्धतीचा मसाले भात लग्नांमध्ये, सामुदायिक कार्यक्रमांमध्ये असतो. खूप खमंग लागतो. भाज्या जरा परतून झाल्या. अगदी जास्त मऊ होईपर्यंत देखील परतू नका, कारण भात शिजताना त्या भाज्या देखील अजून शिजतील आणि खूप जास्त मऊ होतील. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घालूया. आपण कुटलेला ताजा मसाला, बस यामध्ये दुसरा कुठलाही मसाला घालायची गरज नाही. प्रत्येक वेळी हा ताजा कुटून मसाला घाला, म्हणजे ह्याची चव खूप मस्त येते. आता आपण धुवून ठेवलेले हे तांदूळ घालूया. यात एक तुम्हाला महत्वाची टिप सांगते. यातील जे सुक्या खोबऱ्याचे काप आपण घातले आहे ते अगदी छान तांबूस आपल्याला परतणं गरजेचे आहे, कारण त्याची चव या भातामध्ये खूप खमंग येते. अर्धा ते 1 मिनिट आपण हे जरा परतून घेऊ. आता यामध्ये गरम पाणी घालूया. चवीनुसार मीठ घालणार आहे. आता ह्या मिश्रणाला उकळी येण्याची आपण वाट बघू. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही आपण असा खाली कुकरमध्ये मसाले भात किंवा कुठलाही भात बनवतो तेव्हा तो पटकन तळायला लागतो. त्याचं कारण असं आहे की या पाण्याला उकळी येईपर्यंत तांदूळ खाली बसतात आणि मग ते तळायला लागतात. उकळतं पाणी असलं की ते खळखळत राहतात, त्यामुळे खाली तळायला लागत नाही.
म्हणून नेहमी करता ही गोष्ट लक्षात ठेवा की अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे। हे बघा, आता याला अगदी मस्त उकळी आली। आपण कुकरचं झाकण बंद करूया। मध्यम ते मोठ्या गॅसवर फक्त 2 शिट्या आपल्याला काढायच्या आहे, त्यापेक्षा अधिक शिजवू नका। 2 शिट्या झाल्यानंतर आपण लगेचच गॅस बंद करूया आणि हा कुकर पूर्णपणे गार होण्याची वाट बघूया। आता जरी आपण गॅस बंद केला तरी यामध्ये वाफ कोंडलेली आहे आणि वाफेवर आता आतल्या आत हा मसाले भात शिजत राहील, त्यापेक्षा जास्त शिजवू नका। हे बघा, कुकर पूर्णपणे गार झाला। आता आपण ह्याला उघडून घेऊ। तुम्ही बघू शकता हा मसाले भात किती मस्त शिजला आहे, अगदी मऊ आणि तेवढाच मोकळा देखील आहे। बघा ह्याचं टेक्स्चर, आणि ह्या भाज्या देखील अगदी जास्त शिजल्या नाही, परफेक्ट असा मसाले भात झाला आहे। आपण यामध्ये कोथिंबीर घालूया। अतिशय चविष्ट, मऊ, लुसलुशीत आणि तेवढाच मोकळा असा खानदेशी पद्धतीचा मसाले भात तयार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचा टेक्स्चर, खूप सॉफ्ट हा भात झाला आहे। कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 लिटर ताक। इथे मी थोडं आंबटसर ताक घेतलं आहे। तुमच्याकडे जर दही असेल तर तुम्ही 1.5 वाटी दही आणि त्यामध्ये 2 ते 2.5 वाट्या पाणी घालून या प्रकारे ताक करून घ्या। सर्वप्रथम या मोठ्या भांड्यामध्ये आपण हे ताक घेऊया। आता या ताकामध्ये साधारण 3 टेबलस्पून आपण बेसन घालू। चवीनुसार मीठ, 2 हिरव्या मिरची आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, तो मी कुटून घेतला। 2 टेबलस्पून साखर। कढी ही छान आंबट, गोड, चटकदार अशी असते। साखरेचं प्रमाण किंवा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। तुमच्याकडे जर ब्लेंडर असेल तर ब्लेंडरचा वापर करा, म्हणजे एकसारखं हे होईल। बघा, हे छान मिक्स झालं आहे। आता मध्यम ते मोठ्या आचेवर आपण सतत ढवळत या कढीला उकळी काढून घेऊ। जोपर्यंत ह्या कढीला नीट उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला ती सतत ढवळायची असते, नाहीतर ती कढी फाटते आणि त्याचं टेक्स्चर नीट येत नाही। तुम्ही बघू शकता हे कढीला किती मस्त उकळी आली। आता आपण हे उचलून बाजूला ठेवू आणि फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप मी गरम करायला ठेवलं। हे तूप आता आपल्याला अगदी चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। कढीची फोडणी हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे। फोडणी जर नीट बसली तर कढीची चव अगदी अप्रतिम येते। हे बघा, तूप चांगलं गरम झालं। आता यामध्ये अर्धा टीस्पून मेथी, 8 ते 9 काळी मिरी आणि 4 लवंग घालायचे आहे। 2 सुक्या लाल मिरची, थोडी मोहरी, थोडं जिरं घालूया, चिमूटभर हिंग, कढीपत्त्याची पानं आणि ही कढी घालूया। बघा, अगदी अशी ठसकेबाज फोडणी याला बसायला हवी। आता मध्यम ते मंद आचेवर आपण याला 2 मिनिटांसाठी शिजवून घेऊ, म्हणजे सर्व मसाल्यांची चव कढीमध्ये उतरेल। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, ठीकच आहे। खूप घट्ट नको पण खूप पातळ देखील नको, मध्यम अशी ही कढी हवी आहे।
कढी अगदी व्यवस्थित शिजली. आता आपण गॅस बंद करू. सर्वात शेवटी कोथिंबीर, गरमागरम आंबट गोड चटकदार अशी कढी तयार आहे. खमंग काकडी बनवण्यासाठी इथे मी घेतल्या आहे 2 मध्यम आकाराच्या काकड्या. अगदी ताज्या अशा काकड्या घ्या, म्हणजे ही खमंग काकडी खूप मस्त होते. सर्वप्रथम आपण ह्याचा देठ कापून घेऊ. आणि ह्या देठाच्या साह्याने आपल्याला ही खालच्या बाजूने अशी घासून घ्यायची आहे. कधी कधी देठामध्ये काकडी जरा कडवट असते, त्यामुळे अशी एकावर एक घासून आपल्याला याचा जो खालचा रस आहे तो थोडा काढून टाकायचा आहे. दोन्ही काकड्या या प्रकारे आपण घासून टाकू. आता आपण ह्याची साल काढून घेऊ. दोन्ही काकड्यांची साल काढून झाली. आता आपल्याला चाकूच्या साहाय्याने किंवा विळीच्या साहाय्याने शक्य तेवढी बारीक ही काकडी कापून घ्यायची आहे. अगदी बारीक बारीक काप करा, म्हणजे ही खमंग काकडीचं टेक्स्चर खूपच मस्त येतं. हे बघा, असे असे आपल्याला ह्याला काप द्यायचे आहे. सुरुवातीला उभे उभे आणि नंतर या प्रकारे आडवा. तुम्ही बघू शकता सर्व काकडी अगदी मस्त कापून झाली आहे. आता तुम्हाला जर लगेचच ही खमंग काकडी खायची असेल तर ही पिळण्याची आवश्यकता नाही, पण तुम्हाला जरा वेळानंतर जर ही खायची असेल तर ही काकडी हलक्या हलक्या हाताने पिळून जरा यातील पाणी काढून टाका, नाहीतर याला खूप पाणी सुटतं. आम्ही लगेचच ही खायला घेणार आहे, त्यामुळे मी ही पिळणार नाही. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अगदी चिमूटभर साखर, 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याची भरड. एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा की शेंगदाणे अगदी ताजे भाजून घ्या. मंद आचेवर खमंग खरपूस शेंगदाणे भाजा आणि खलबत्त्यात असे जाडसर कुटून घ्या. बरेच वेळा आपण नेहमीच्या वापरासाठी करून ठेवलेला शेंगदाण्याचा कूट घाईघाईमध्ये इथे वापरतो, पण त्याची चव जरा वेगळी येते आणि ह्या ताज्या बनवलेल्या शेंगदाण्याच्या भरडची चव खूप खमंग येते. फरक नक्कीच जाणवेल, करून बघा. 1 ते 1.5 टेबलस्पून खोवलेलं ओलं नारळ घालू. चवीनुसार लिंबाचा रस घालूया. लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही दही देखील वापरू शकता. कोथिंबीर, आपण यामध्ये साखर मीठ घातली आहे, त्यामुळे याला लवकर पाणी सुटतं. म्हणून उशिरा करायचं असेल तर तुम्ही ही पिळून ठेवा. बघा, हे नीट मिक्स झालं. फोडणीसाठी इथे मी 1 टीस्पून तूप गरम करायला ठेवलं आहे. ह्या खमंग काकडीला तूप जिऱ्याचीच फोडणी खूप मस्त वाटते, पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तुपाऐवजी तेल देखील वापरू शकता. तूप गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया. मोहरी तडतडली की जिरे, चवीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे, चिमूटभर हिंग घालूया. गॅसची फ्लेम बंद करू. अगदी खमंग ही फोडणी व्हायला, या फोडणीवरच आपल्या खमंग काकडीची चव अवलंबून असते. थोडे कढीपत्त्याची पानं. फोडणी तयार आहे. ही तयार फोडणी आता ह्या काकडीवर घालू. एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा, जर तुम्ही ही खमंग काकडी लगेच खाणार असाल तर गरम फोडणी घाला, आणि जरा वेळाने खाणार असाल तर ही फोडणी गार करून घाला, म्हणजे खमंग काकडी लवकर खराब होत नाही. गरम तेलाची फोडणी यावर घातली की उन्हाळ्याच्या दिवसात ही कधी कधी लवकर खराब होते, त्यामुळे ह्या टिप नक्की लक्षात ठेवा. पारंपरिक पद्धतीने बनवलेली अतिशय चविष्ट, सुमधुर आणि थंडगार अशी खमंग काकडी तयार आहे. अननसाचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी अननस. हे अगदी ताजं अननस आहे, पॅक किंवा टीन केलेलं अननस नाही. 1 वाटी रवा
आणि 1 वाटी साखर घेतली आहे। साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपल्याला हे अननसाचे तुकडे घ्यायचे आहे। अननस आपल्याला डायरेक्ट वापरायचं नाही, ते आपल्याला पहिले शिजवून घ्यायचं आहे। आता ह्या 1 वाटी अननसासाठी इथे बरोबर 1 वाटीच मी पाणी घालणार आहे। यामध्ये चिमूटभर केशर देखील घालणार आहे। तुम्ही याऐवजी पिवळा फूड कलर देखील वापरू शकता आणि नसेल वापरायचा तर स्किप करा। आता मध्यम गॅसवर आपण हे अननस थोडं मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ। याला 2 ते 3 उकळ्या काढून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता हे अननस जरा मऊ झालं, थोडंसं शिजलं आहे। आपण यामध्ये साखर घालूया। 1 वाटी साखर घालायची आहे। तुम्ही अगदी सुरुवातीलाच यामध्ये जर साखर घातली तर अननस नीट शिजत नाही, त्यामुळे पहिले असं पाण्यामध्ये शिजवून घ्या आणि नंतर आपल्याला साखर घालून हे अजून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। या प्रकारे पाकामध्ये हे अननस शिजवून घेतलं की खाताना याची जी आंबटसर चव आहे ती देखील लागत नाही। याला अननस पाकवणे असं देखील म्हणतात। हे बघा, हे 5 मिनिटांसाठी मी उकळून घेतलं। आता आपण गॅस बंद करूया। यावर झाकण ठेवू आणि हे बाजूला ठेवून देऊया। आता इथे कढईमध्ये साधारण अर्धी वाटी तूप मी गरम करायला ठेवलं आहे आणि बाजूच्या गॅसवर 2 वाट्या दूध गरम करायला ठेवलं आहे। जेवढा रवा घेतला आहे त्याच्या दुप्पट इथे दूध घेतलं आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये रवा घालूया आणि अगदी मंद गॅसवर आता आपल्याला हा रवा खरपूस भाजायचा आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा। रवा नीट भाजला जाणं गरजेचं आहे। बरेच वेळा वरवर रवा भाजला जातो आणि आतमध्ये तो कच्चा राहतो, मग शिरा चिकट होतो। रवा भाजायला वेळ जरा जास्त लागतो, त्यामुळे दूध गरम झालं की त्यावर झाकण ठेवून द्यावं। अगदी गरम उकळीचं दूध जेव्हा आपण रव्यामध्ये घालतो तेव्हा रवा अगदी मस्त फुलतो। हे बघा, तुम्ही बघू शकता हा रवा मस्त भाजून झाला, हलका तांबूस रंगाचा झाला आहे। आपण जर असा उलटण्यावर घेतला तर हा असं लगेच पडतो आहे, म्हणजे हा नीट भाजून झाला। मंद गॅसवर ह्या जाड बुडाच्या कढईमध्ये हा रवा भाजण्यासाठी मला साधारण 13 ते 14 मिनिट लागले आहे। आता ह्या रव्यामध्ये आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचे आहे, काजू, बदाम, पिस्त्याचे काप आणि 1 मिनिटासाठी हे ड्रायफ्रूट देखील रव्यासोबतच भाजून घेऊ। झालंय हे भाजून। आता यामध्ये गरम केलेलं दूध घालूया। बघा रवा किती छान फुलला। आता यामध्ये आपल्याला हे पाकवलेलं अननस घालायचं आहे। सर्व साहित्य मोजून घ्या, म्हणजे शिऱ्याची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित येईल। नीट मिक्स करून घेऊ। रंग देखील बघा किती मस्त आला आहे।
अगदी हलका पिवळसर रंग, केशरमुळे याला खूप मस्त रंग येतो। आता सध्या जरी हा शिरा जरा सैलसर वाटत असला तरी हा शिजल्यानंतर छान टेक्स्चर याचं येईल। सुरुवातीला जर तुम्ही यामध्ये कमी पाणी किंवा कमी दूध घातलं तर मग शिरा खूप कोरडा कोरडा होतो। आता यावर झाकण ठेवू आणि मंद गॅसवर 5 ते 7 मिनिटांसाठी याला चांगलं शिजवून घेऊ। मध्ये मध्ये आपण हे थोडंसं ढवळून घेऊ, साईड टर्न करून घेऊ। हे बघा, तुम्ही बघू शकता शिरा अगदी मस्त शिजला आणि यातील पायनॅपल देखील बघा। आता आपण गॅस बंद करूया। अतिशय चविष्ट, मऊ, लुसलुशीत आणि तेवढाच मोकळा असा अननसाचा शिरा किंवा पायनॅपल शिरा बनून तयार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर खूप सॉफ्ट हा शिरा झाला आहे। बघा, बघता क्षणीच खावासा वाटतोय ना। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।